जी आहे ती तोडलेली आणि तिची ही संपूर्ण दृश्य प्रवासी जे आहेत ते पॅनिक झालेले आहे या सगळ्या गडबडीमध्ये, कारण की 1.5 तासाहून अधिकचा काळ उलटून गेला। त्यामुळे प्रवाशांकडून जे आहे ते थेट आता काच जी आहे ती मोनोरेलची तोडण्यात आलेली आहे आणि आपण त्याची ही संपूर्ण ताजी दृश्य पाहतोय। खरं तर अत्यंत 1.5 तासापासून अटकलेले हे प्रवासी आणि त्यांना पोलिसांकडून संयमाने थांबा, आम्ही रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलेलं आहे असं म्हणत असताना आता आतमध्ये अडकलेल्या प्रवाशांकडून जे ती काच तोडण्यात आलेली आहे, कारण की 1.5 तासांपासून हवेचं व्हेंटिलेशनच या ठिकाणी होत नव्हतं आणि त्या अनुषंगाने आता हा संपूर्ण प्रवाशांनी केलेला जो प्रकरण आपल्याला समोर पाहायला मिळतं, कारण की थेट मोनोरेलची काच जी आहे ती तोडण्यात आलेली आहे। त्यामुळे एकीकडे प्रवाशांकडून आता थेट जी आहे ती काच या ठिकाणी तोडलेली, तर दुसरीकडे दोन्ही प्लेन जे ते या ठिकाणी वरती पोहोचले। त्यामुळे प्रवाशांना पोलिसांकडून सतत सांगण्यात येत होतं की कोणीही गडबड करू नका, संयमाने वागा। आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर रेस्क्यू ऑपरेशनच्या आधीच प्रवाशांकडून जे ती मोनोरेलच्या एका भागाची जी म्हणजे मागून भक्ती पार्कच्या बाजूने असलेल्या पहिल्या डब्याची काच जी आहे ती तोडण्यात आलेली आहे।